मित्रो, आज आपण लग्नानंतरच्या पहिल्या दिवसाची स्टोरी ऐकणार आहोत. सूर्यकिरणांची सोनेरी झालर हळूहळू बेडरूममध्ये पसरू लागली. मधुराई अजूनही गाढ झोपेत होती. काल रात्री लग्नाचे विधी, पाहुण्यांची गडबड आणि मग घरात येण्याची धांदल यात ती फार थकून गेली होती. आज तिच्या आयुष्यातला एक नवा दिवस होता, लग्नानंतरचा पहिला दिवस. तिच्या शेजारी निवांतपणे झोपलेला आदित्य, तिचा नवरा, कालपर्यंत केवळ एक मित्र, एक चांगला सहकारी आणि आज तिचा जीवनसाथी बनला होता. मधुराईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमलले. आदित्यला जाग आली आणि त्याची नजर मधुराईवर पडली. लाल रंगाची साडी, केसात गजरा आणि चेहऱ्यावर लग्नाचा थकवा असूनही ती खूप सुंदर दिसत होती. त्याने हळूच तिच्या केसांवरून हात फिरवला. गुड मॉर्निंग बायको, आदित्य हसून म्हणाला. मधुराई लाजली आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. गुड मॉर्निंग, ती हळू आवाजात बोलली. आज घरात सगळ्यांची लगबग सुरू होती. मधुराई आणि आदित्यला पाहण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांची रीघ लागली होती. मधुराईने आई आणि सासूबाईंच्या मदतीने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला. पहिला दिवस असल्याने घरात अनेक प्रथा आणि परंपरा होत्या. मधुराईला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं, पण आदित्य तिच्यासोबत होता. प्रत्येक गोष्टीत तो तिला मदत करत होता, समजावून सांगत होता. दुपारच्या जेवणानंतर आदित्यने मधुराईला टेरेसवर बोलावलं. त्याने तिच्या हातात एक गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला, मधू, मला माहीत आहे हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण दोघे मिळून सगळं सांभाळू. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मधुराईचे डोळे भरून आले. तिला आदित्यच्या शब्दांनी खूप धीर आला. तिने त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल थँक्यू. मला पण तुझ्यासारखा जोडीदार मिळाल्याचा खूप आनंद आहे. संध्याकाळपर्यंत पाहुण्यांची रेलचेल चालू होती. रात्री जेवणानंतर दोघे टेरेसवर बसले. शहराची लाईट त्यांच्या डोळ्यासमोर लुकलुकत होती. आदित्य म्हणाला, मधू, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. काय? मधुराईने उत्सुकतेने विचारलं. आपण एकमेकांना नेहमी समजून घेऊ. कोणताही निर्णय घेण्याआधी एकमेकांशी बोलू आणि आपल्या नात्यात कधीही दुरावा येऊ नये याची काळजी घेऊ. प्रॉमिस, मधुराई हसून म्हणाली. पहिला दिवस संपला होता. मधुराईला जाणीव झाली की लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं मिलन नाही, तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं आहे. आणि या नवीन प्रवासात आदित्य तिचा साथीदार आहे, तिचा मित्र आहे. त्या रात्री मधुराई आणि आदित्यने एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.